नमस्कार, माझं नाव प्रमोद निमकर आणि माझ्याबरोबर आमचे लीडर आणि सहकारी श्री सुनील हुर्नेकर आहेत. आम्ही इथे जे जमलेलो लोक आहोत ते आम्ही विंधणे गावामध्ये खोपटा या एरियामध्ये नवीन जी मुंबई होत आहे, नवीन मुंबई 3, तिथे आम्ही जमलेलो आहोत. आज आमच्या जे प्लॉट्स आहेत आमचे त्याचे मेजर मोजणी होणार होती, परंतु भरपूर पाऊस पडल्यामुळे आणि भरपूर गवत असल्यामुळे ती आम्हाला ते पुढे ढकलण्यात आलेली आहे. पण याच्यामागे सांगण्याचा एक मोठा उद्देश आहे की सुनील हुर्नेकर साहेबांनी आमच्या दोन्ही प्लॉट्सची म्हणजे 256-1 आणि 256-2 या दोन मोठ्या प्लॉटमध्ये साधारणपणे 140 गुंठे एवढी आमची जमीन आहेत आणि एवढेच आमचे साधारणपणे 2 ते 2.5 गुंठे एक माणसाचं म्हटलं तरी आम्ही साधारणपणे 40 ते 50 लोक असे आम्ही ओनर्स आहोत. आणि आम्ही ओनर्स म्हणून इथे येऊन आम्ही सगळी जबाबदारी सुनील हुर्नेकरांवरती सोपवलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एवढी मेहनत घेतलेली, प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ज्या पहिल्या 2-3 गोष्टी केल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ 7/12चं काम केलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला आमचं थोडंसं टेन्शन फार कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता एकदा मोजणी झाल्यानंतर आणखीन आमचं टेन्शन कमी होईल. आणि आता इथे आजूबाजूला जेवढी प्रगती होते ती प्रगती बघता आम्हाला असं वाटतं आहे की त्यांच्या परिश्रमाला लवकरात लवकर फळ मिळेल हीच आमची एक परमेश्वराकडे ती पण प्रार्थना आहे की लवकरात लवकर फळ मिळू द्या आणि आम्हाला सगळ्यांना घर व्यवस्थित मिळू द्या. दुसरं आमच्या डोळ्यासमोर सर्व होऊ द्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी एवढी मेहनत घेतलेली आहे त्याला तोड नाही. पण त्याचबरोबर मी बाकीच्या सर्व मंडळींचं पण कौतुक करण्याची माझी इच्छा आहे. कारण तेच जसं सांगत आहेत त्याप्रमाणे त्यांचं आम्ही ऐकून त्यांना आम्ही जेवढा काही सपोर्ट करता येईल तेवढा आम्ही करतो आहे. आणि त्यांना उदंड आयुष्य देऊन त्यांना या कामामध्ये सुयश लवकर मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद. हां बोला ना. हां बाईट द्यायची. नमस्कार. फक्त मला एकच अनुभव शेअर करायचा आहे की आजपर्यंत ज्याही सरकारी ऑफिसरशी आमचा संपर्क आलेला आहे त्याने सगळ्यात पहिली अशी व्यक्ती की जिने सगळं काम निस्वार्थीपणे केलेलं आहे. अशी व्यक्ती एवढा म्हणजे 49 वर्ष मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. तर याबद्दल मी यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि असं सहकार्य जे पुढच्या ऑफिसर त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे, म्हणजे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा खुशी राहील. सर तुम्ही बोला ना. हो साहेब. सर तुम्ही थोडीशी काय आहे आपल्याला बोलण्याचं हे नाही आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो ना. आपण काय करतो फक्त अन्यायाविरुद्ध बोलतो. ते बोलू शकतो आपण. असं बाईट बीट येतं ते येत नाही आपल्याला. अन्याय करता येणार नाही आता. आज आपण सर्वजण आज या विंधणे गावामध्ये एकत्र जमलेलो. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. त्या आनंद म्हणजे सर्वांना आपापले प्लॉट्स हे आज मोजणी करायची होती, पण काही कारणास्तव अचानक काही कारणास्तव अडचणी आल्यामुळे आजची ही मोजणी होऊ शकली नाही. पण तरी पण सर्वांच्या चेहऱ्यावर एक असा आनंद आहे की आज ना उद्या सगळे प्लॉट हे आपल्या सर्वांच्या ओनरच्या नावाने होणार आहे, याचा एक आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून येतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हुर्नेकर सरांनी जे इनिशिएटिव्ह घेतले आजच्या या मोजणीबाबत, त्याबाबत खरंच मी त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांच्या ह्या स्तुत्य म्हणजे ज्यांनी हा पुढाकार घेतला आणि सर्वांची मोजणी आज होणार होती, हा आनंद ज्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे, त्याबाबत सर्व प्लॉट धारकांचे मी मनापासून म्हणजे आभार मानतो की सगळेजण एकत्र आलेत. आणि आजची मोजणी नाही होऊ शकली तरी पण हा आनंद परत काही दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल अशी मी आशा करतो. नमस्कार, मी प्रशांत पवार. आम्ही विंधण्यामध्ये 2020 साली आम्ही प्लॉट घेतलेला 256-2मध्ये. त्याच्यानंतर आम्हाला माहिती नव्हतं की आजूबाजूला कोण आहे काय आहे. त्याच्यानंतर सुनील हुर्नेकर सरांनी पुढाकार घेतला. आमच्या 1-2 मीटिंग पण झाल्या. तर मला वाटलं की येस म्हणजे स्पिरिट आहे सरांमध्ये आणि सरच याला पुढे घेऊन जाऊ शकतात. आज पण आपण हे 30-40 लोक जे एकत्र आलेले बघतोय त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. बाकीच्या लोकांनी पण त्यांना सपोर्ट केला, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. तर मला फक्त एवढंच सांगायचं की आज मोजणी झाली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. तसा सगळेजण लोक एकत्र आले, युनिटी दिसली, हे खूप महत्त्वाचं आहे. असाच उत्साह पुढं कंटिन्यू सगळ्यांनी ठेवावा. आम्ही पण सपोर्ट करू जेवढा आमच्या बाजूने होईल तेवढा. आणि नंतर जेव्हा आपली डिसेंबर-जानेवारीमध्ये असेल मोजणी तेव्हा सगळ्यांनी ह्याच उत्साहामध्ये पुन्हा येऊया आणि आपण हे करूया एकत्र तर सर्वत्र. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सुनील भिके. आपल्या रामेश्वर माऊली, रामेश्वर सिद्धी, रामेश्वर सहाराच्या संस्थेचे संस्थापक सुनील हुर्नेकर साहेबांनी
आज एक चांगलं काम केलं आहे की इथे विंधणे गावामध्ये आम्हाला इथे आणून आपली जागा कुठे कुठे आहे ते सर्वेच्या मार्फत आम्हाला दाखवली. आम्हाला सर्व आम्ही आनंदित आहोत. एक पिकनिक पॉईंट झाला, सगळे लोक एकत्र आले आणि खरंच आज आनंद वाटतो आहे. आणि असंच फ्युचरमध्ये सगळं एकत्र राहून सगळं पुढे काम करू. धन्यवाद. नमस्कार. चालो. नमस्कार, मी शंकर टिकार बोलतो आहे. आज आपल्या इथे सर्व आपले रामेश्वर माऊलीचे सर्व सगळे सभासद, सिद्धी, सारा हे सर्व लोक जमलेले आहेत आणि रामेश्वर कृपा आणि तसेच आमचे अध्यक्ष श्री सुनील हुर्नेकर आणि काही लोक राजेश शिंदे, उमेश कोळी. खरं म्हणजे बोलायला गेलं तर भरपूर श्रम यांचंच आहे, या तिघांचं. कारण तिघांनी ना कधी आपलं घर फॅमिली कधी बघितलीच नाही. पाऊस असो, उन्हाळा असो, काही असो, ह्या लोकांनी सतत आम्हाला पाठबळ करून सर्वांना हे करून घेऊन हे रामेश्वर माऊली, रामेश्वर सारा, सिद्धी हे श्रम खरं म्हणजे त्यांचं आहे. पैसे दिले आणि केलं की ते झालं असं नाही. खरी मेहनत असते आणि खरी मेहनत या तिघांची भरपूर आहे. लोकांना भेटायचं, तहसीलदारांना भेटायचं, तलाठ्यांना भेटायचं आणि हे सगळं करायचं एक श्रम त्यांचं आहे. आणि मी तर बोलतो हे श्रम त्यांच्यामुळे आमचं हे फायदा झालेलं आहे. कारण आम्ही आलो आता इथे वेळ काढून आम्ही आलो, पण एकच दिवस वेळ काढला, पण जास्त वेळ त्या लोकांनी काढलेला आहे. त्यामुळे मी पहिला त्यांना मी हे करेन की त्यांना या पुढच्या या आमच्या या रामेश्वर, सिद्धी, सारा जेवढं सहकार्य असंच सहकार्य त्यांनी आम्हाला करावं आणि आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. पण त्यांनी पुढे येऊन आम्हाला जे केलं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो. आणि आज हे सगळे जमलेत लोक, सगळे आपले लोक, त्यांचे पण मी आभार मानतो आणि मी 4 शब्द बोललो ते हे करतो.